नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे पुन्हा एकदा डबल अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्मला मी अभिजित सर स्वागत करतोय। आज आपण बघणार आहोत लेखा व कोशागार विभाग, ज्या विभागामध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये कोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात, शैक्षणिक पात्रता काय असणार आहे आणि दुसरा आहे नेमकं कोण अर्ज करू शकते त्याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती सांगणार आहोत। याकरिता आपल्याला संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, तसंच आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे। त्या अगोदर अकॅडमीमध्ये जी बॅच स्टार्ट झालेली आहे यामध्ये लेखा व कोशागार विभाग म्हणजे कनिष्ठ लेखापाल पदाची जाहिरात आहे। त्याकरिता नवीन वर्षानिमित्त 50% ऑफ आहे, डिस्काउंट देण्यात आलेला आहे। तुम्हाला यामध्ये सर्व विषयाची ती बॅच अवेलेबल असेल। सर्व जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे, तसेच टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहेत। लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकता। बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक दिलेला आहे 8010457760 या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे। आपला जास्त वेळ न घेता नेमके डिटेलमध्ये आपण बघणार आहोत काय दिलेलं आहे त्यांनी। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे जाहिरात प्रसिद्ध झालेली असं 7व्या वेतन आयोगानुसार ES10 पेमेंट स्ट्रक्चर 10,29,200 बेसिक पेमेंट असणार आहे। 92,300 पर्यंत तुमचं पेमेंट राहील। सॅलरी 75 एकूण भरावीची पदे 75 आहेत आणि जो दिनांक आहे ऑनलाईन अर्ज दिनांक 31 डिसेंबर 2024 ते 30 जानेवारी 2025 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। जी वेबसाईट दिलेली आहे mahakosh.maharashtra.government.in या वेबसाईटवर जाऊन अजून चालू नाही झाली, 31 तारखेला चालू होणार आहे संध्याकाळी 5 वाजल्यापासून। ओके, त्यानंतर महत्त्वाचं आहे सर्वांकरिता आरक्षण आहे। आरक्षणामध्ये जागा पण दिलेल्या आहेत। नेमकं कोण कोण फॉर्म, परीक्षा शुल्क काय काय करायचं आहे, ऑनलाईन अर्ज भरताना प्रोफाईल निर्मित करायचे, प्रोफाईल क्रिएट करायचे, त्यानंतर अर्ज सादर आणि लास्टला अर्ज सादर म्हणजे सर्व इन्फॉर्मेशन प्लस तुमचे डॉक्युमेंट 10वी 12वी ग्रॅज्युएशन MSc टायपिंग सर्टिफिकेट अपलोड करायचे। त्यानंतर पेमेंट पण करायचे, पेमेंट झाल्यानंतर पेड झालेले आहे का नाही ते पण चेक करायचं आहे। फोटो स्वाक्षरी ते पण त्याची त्यांनी साईज वगैरे दिलेली आहे, ते एकदा चेक करून घेसाल। परीक्षा शुल्क ओपन करिता 900 आणि राखीव प्रवर्गाकरिता खुला प्रवर्ग 1000 आहे आणि कॅटेगरी करिता 900 रुपये फी आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाचे विषय दिलेले आहेत मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी 25 प्रश्न आहेत। 100 प्रश्न 200 गुणांकरिता 2 तासाचा कालावधी असणार आहे, 120 मिनिटाचा। ऑनलाईन स्वरूपामध्ये ही एक्झाम TCS कंपनी मार्फत घेतली जाणार आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचे जे 8 आहे उमेदवारांनी एकूण गुणांच्या 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे, म्हणजे 200 पैकी 90 गुण मिळवणे गरजेचं आहे। त्यानंतर जे महत्त्वाचं आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शैक्षणिक पात्रता काय दिलेली आहे, कोणते उमेदवार फॉर्म भरू शकतात, यामध्ये वयोमर्यादा पण दिलेली आहे, बघून घ्या। मागास ओपन करिता 38 आहे, OBC मागासवर्गीय EWS अनाथ करिता 43 वर्ष, दिव्यांगाकरिता 45 वर्षे, त्यानंतर मागास प्रवर्गातील माजी सैनिक 38 वर्ष प्लस सशस्त्र दलात सेवा केलेली सेवा जर असेल तर 3 वर्ष जास्त। त्यानंतर मागासवर्गीयातील प्रावीण्यप्राप्त खेळाडू असतील तर 43 वर्ष, प्रावीण्यप्राप्त खेळाडू असतील तर 43 वर्ष आहे, प्रकल्पग्रस्त 45 वर्ष, भूकंपग्रस्त 45 आहे आणि पदवीधर अंशकालीन कर्मचारी 55 वर्ष। बाकी स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य असाल किंवा 1994 नंतरचे निवडणूक कर्मचारी तर 45 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। विविध वयोमर्यादेत कोणत्याही परिस्थितीत शिथिल केली जाणार नाही। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं शैक्षणिक अर्हता कोण कोण फॉर्म भरू शकते, संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी धारण केलेली किंवा शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतीही अर्हता, म्हणजे तुम्ही BA ग्रॅज्युएट असाल मुक्त विद्यापीठामधनं तरी फॉर्म भरू शकता। परंतु जी तांत्रिक अर्हता दिलेली आहे यांनी मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे किंवा मध्ये दिलेले आहे, इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट सर्टिफिकेट आपल्याकडे, वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचं प्रमाणपत्र आपल्याकडे असणे गरजेचं आहे। ओके, दोन्ही असणे गरजेचं नाही, दोन्हीपैकी एक असणे गरजेचं आहे। आपल्याला ते अपलोड करायचं आहे फॉर्म भरताना। त्यानंतर शैक्षणिक व तांत्रिक अर्हता गणना करण्याचा दिनांक काय दिलेला आहे यांनी, प्रस्तुत जाहिरातीत अनुसरून अर्ज सादर करण्याकरिता विहित केलेल्या अंतिम दिनांकात संबंधित शैक्षणिक व तांत्रिक अर्हता धारण करणे गरजेचं आहे। परत MSc गरजेचे आहे,
संगणक आहारतेमध्ये समजा तुमचं कोणा ज्या विद्यार्थ्यांचं MCA झालेलं आहे, BCS झालेलं आहे किंवा BE कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, MTech वगैरे झालेलं असेल, ज्यांचे कम्प्युटरमध्ये ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असेल संगणक या विषयामध्ये, त्यांना MSCIT हा कोर्स सर्टिफिकेट असणे गरजेचं नाहीये. नसलं तरी फॉर्म भरता येणार आहे. ऑलरेडी ते ग्रॅज्युएशनला त्यांचं कंप्लीट झालेलं असते बेसिक नॉलेज. ओके, बाकी विद्यार्थ्यांना MSCIT कंपल्सरी आहे. आपल्या बाकी संपूर्ण माहिती आपण दिलेली आहे. तसेच आपल्या अकॅडमीमध्ये जी बॅच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कनिष्ठ लेखापालाकरिता लेखा व कोशागार विभागामध्ये जी पदाची जाहिरात आहे त्याकरिता बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे. नवीन वर्षानिमित्त 2025 सर्व विषयाची बॅच अवेलेबल आहे. 50% ऑफर, 25 रुपयामध्ये तुम्हाला 6 महिन्याची व्हॅलिडिटी असणार आहे. 8010457760 या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. ओके, आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे. तसे आपण जर चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तुम्हाला वेळोवेळी तुमचे नेक्स्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. तोपर्यंत धन्यवाद, बाय.